शिवमहापुराणामध्ये रुद्र संहितेत असणारा सृष्टिखंड, या सृष्टिखंडामध्ये आपण त्याचं चिंतन केलं. कोणता अभिषेक केल्यानंतर काय फल प्राप्त होतं. त्या चंद्रसेन नावाच्या राजाने दुग्ध अभिषेक करायलाच प्रारंभ केला. विविध प्रकारचे असणारे त्या ठिकाणी शिवलिंग बनवले. त्या शिवलिंगाचे असणारे विविध प्रकारचे अभिषेक सुरू केले. वर्णन आलेलं आहे शिव महापुराणामध्ये. देशी गाईचं असणारं तूप असताना त्या तुपाचा असणारा अभिषेक भगवान शंकरांना खूप प्रिय आहे. आणि महान भयानक अशा प्रकारचं संकट ज्या असणारे एखाद्या जीवात्म्यावर जर आलं आणि त्या जीवात्म्याने जर भगवान शंकराचा जर देशी गाईच्या असणाऱ्या तुपाने जर अभिषेक केला तर भगवान शंकर त्या जीवात्म्यावर आलेलं असणारं संकट क्षणी दूर करतात. एवढी ताकद तुपाच्या अभिषेकामध्ये आहे. पुढे अभिषेकाचं वर्णन करताना म्हटलेलं आहे, ओहो पंचगव्याचा अभिषेक सांगितला. अभयता जर निर्माण करायची असेल तर गायीचं असणारं तूप असेल, मूत्र असेल, सज्जन गोमूत्र, त्याचप्रमाणे गायीचं दूध असेल, दही असेल, तूप असेल, या पंचगव्याला एकत्रित करून भगवान शंकराचा जर अभिषेक केला तर भगवान शंकर त्या जीवाला अभय दान करतात. म्हणून भगवान शंकराचं एक नाव आहे अभयेश्वर. ओंकारेश्वरला जर गेले आपण, नर्मदा परिक्रमा ज्यांनी केली असेल, आमचे गौतमजी महाराज बसलेल्या ओंकारेश्वरला कायम जातात ते. ओहो, त्या ओंकारेश्वराजवळ एक मार्कंड संन्यास आश्रमाकडे जात असताना अभयेश्वराचं असणारं एक मंदिर आहे. अभयेश्वराचं एका महात्म्यांनी त्यांच्या जीवनामध्ये संकट आलं म्हणून त्या ठिकाणी शिवाची साधना केली होती आणि म्हणून अभयेश्वर नावाचे भगवान शिव तिथे प्रगट झाले होते. संकटातून निवृत्त होण्यासाठी अनेक प्रकारचे अभिषेक सांगितलेले आहे. ऊसाचा असणारा रस असतो, त्या ऊसाच्या रसानेही भगवान शंकराचा अभिषेक केला जातो. भगवान शंकराला तोही अत्यंतिक प्रिय आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जर 4 प्रहराच्या पूजेमध्ये जर ऊसाच्या रसाने जर भगवान शंकरांना जर स्नान घातलं तर भगवान शंकर त्या जीवात्म्याच्या जीवनामध्ये दुःख कधी देणारच नाही, सुख निर्माण करतात. म्हणून ऊसाच्या रसानेही भगवान शंकरांना स्नान घातलं जातं. दुग्ध गोड असणाऱ्या दुधाने भगवान शंकरांना स्नान घातलं जातं. विद्या प्राप्त होती. विविध प्रकारचे अभिषेक सांगितलेले आहेत. भगवान शंकरांना